गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज दीपकला आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता. चला 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 षटकं तुम्हाला संपवायची आहेत, अन्यथा स्ट्रिक्टली पॅनलाइज. अतिरिक्त खेळाडू माफ करा, एक खेळाडू आपला बाउंड्री लाईन वरचा 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दीपकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील सध्या तरी, पण काय आहे वाईट बॉलचा इशारा आहे. पंचही पाहणी करत होते त्या गोष्टीची. फेअर डिसिजन पोहोचवला गेलाय. वाईट बॉल आपण पाहताय. सिंगल इथून मात्र मिथिया. अव्वंतर स्वरूपातल्या धाव्याने इथून मात्र सुरुवात करताना भाळूक संघाला आपण इथून मात्र पाहताय. डोंगर नावे संघाचा विचार केला तर पॅनल्टी बघून सुद्धा ही जबरदस्त फटकेबाजी. तिथे मात्र प्रवीण आहे चेंडूगाली, जय आहे चेंडूगाली. विकेट होईल पतन. झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. यावेळेला ताकद जास्ती आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. लक्ष्मणजी तांगणेसाहेब आनंदवाडी यांच्याकडून डोंगर नावे संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट घेतला तर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं आपण. यावेळेला हलक्या हाताने इथून मात्र फक्त दिशा देताना पाहायला मिळतील. सिंगल इथून मात्र मिळते. नक्कीच सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 6 या अंकावर. चेंडू संपतील आतापर्यंत अर्थातच 4. धावसंख्या 6 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल. ओहो या वेळेला दिशा भरकटतोय चेंडू. अतिरिक्त उंची इथून मात्र धारण करत असताना नो बॉल चा इशारा मनसा आमच्यापर्यंत दर्शवतील आणि एक धाव इथे मात्र मिळेल आणि धावसंख्या વધાरेल. 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. अतिरिक्त उंची इथून मात्र धारण करत असताना चेंडू. नो बॉलचा इशारा मनसा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. ही आहे फ्री हिट. मुबा आहे. टीम खाटेकर आणि त्याच्या विपक्षात मोरे 11 पाडेले. चला बोट टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4.
चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक पदार्थांना पाहायला मिळतं. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चला मित्रांनो, प्लीज थोडंसं गेम स्पीड अप करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक. इथून मात्र या षटकातील पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय? फटका फसलाच होता. झेल होतो. इथून मात्र ड्रॉप. बाउंड्रीच्या दिशेने धाव घेईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. फेक होईल. फायदा घेत बॅटर. या चेंडूवर धावा तरी किती कन्वर्ट करतील? पंचअंशापर्यंत इशारा पोहोचवतील. किती धावा आहेत तर 2 धावा इथे मात्र मिळतील. धावसंख्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं. ते म्हणजे अर्थातच 13 या अंकावर धावफलक. लाईव्ह स्क्रीनला आपण पाहत आहे चंद्राचा नजारा. कॅमेरामॅन टिपत असताना जबरदस्त पहा क्वालिटी. घर बसल्या चंद्रही आपण पहा 10 क्रिक लाईव्हच्या मार्फत. शक्य होत नाही प्रत्येकाला ते. त्याच्यामध्ये बोटांमध्ये जादू असणं गरजेचं असतं. आणि पाहू शकता आपण चंद्राचं चित्र. क्या बात है. जबरदस्त कॅमेरावर क्ला जवाब. लक्ष्मणजी तांदळे साहेबांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे दत्तकृपा चषक 2024. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जयला आणले गेले, ज्याच्या नावामध्ये जय आहे. नक्कीच युवा उद्योजक नक्कीच ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे उपलब्ध करून दिलंय. कैलासवासी गुरुनाथ महादेव गुडे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ कुमार प्रवीण गुरुनाथ गुडे युवा उद्योजक इथे उपस्थित होत आहे. साहेब, आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. जयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाज यार फर्स्ट बॉल. यावेळेस बॅटच्या रनरमध्ये फेकून दिले गेले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होता दैनात, पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इथून मात्र इट्स नो बॉल. आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते नो बॉल. यस, मी टॉस साठी वरती असे बोट टीम कॅप्टन्स. नो प्लस 1 15 धावा धावफलकावर जोडल्या जातील. नो प्लस 1 म्हणजे 2 धावेने धावसंख्या 15. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटनं उडवलं गेलं. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून चाललाय. 1 2 3 4 5 6 स्टेप नंतर पंचांच्याही हात आकाशाच्या दिशेनं षटकार. सेम नावाचे 2 मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपल्या दोघांच्याही शुभ असते. सागर जिगुडे 1, सागर जिगुडे 2, आम्ही आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असते सामन्याची नाणेफेक इथून मात्र करायची आहे. नक्कीच जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नाणेफेक तर केली जाईल. संधी फ्री हिट आणि फ्री हिटवर आता मात्र करारी प्रहार. मुभा आम्ही म्हटलं ना की मुभा मिळते आणि फॉर्ममध्ये येण्याकरिता एक संधी खूप गरजेची असते. त्या संधीचं सोनं केलं षटकार राणा आणि धावसंख्या 21 या अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार. ओ हो, या वेळेला आपण इथून मात्र पाहताय डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव फेक पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ संपुष्टात. 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल उडवला गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण, पॉवरफुल क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहताय आणि 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. टॉस इथे मात्र विन होतोय. काटेकर संघाने निर्णय स्वीकारलाय. फील्डिंग स्वीकारली काटेकर संघाने.
चला विनंती करतोय फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला संपवायचे. 10 मिनिटं जणू संपलेत. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 25-25. सातत्यानं भिवंडी नगरीमध्ये आमच्या समवेत समालोचनासाठी उपस्थित होत असतात. अनेक मोठ्या स्पर्धांकरिता आमच्या समवेत जेही जॉईन झाले. व्हॉइस ऑफ मुरबाड केंद्रीय मंत्रीलाही आमच्या समवेत जॉईन झाले. अध्यक्ष चषकामध्येही जे आम्हाला पाहायला मिळाले आणि सातत्यानं ज्यांचं मार्गदर्शनही आम्हाला लाभत आलंय व्हॉइस ऑफ मुरबाड आणि ज्यांचा संघ आता मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतो डोंगर नावे संघ. अर्थातच सुनील शेळके सर यांच्याकडून शुभेच्छा पोहोचत आहेत डोंगर नावे संघाकरिता. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. आणि एक उत्कृष्ट समालोचक आहेत म्हणून आम्ही म्हटलं की व्हॉइस ऑफ मुरबाड आणि त्यांचाही आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. षटक संपलंय. धावसंख्या 26 या अंकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. प्रवीणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. मित्र 11 मिनिटं संपलेली आहेत. 4 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. डोंगर नावे संघाकडून प्रवीणला इथून मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज प्रवीण तयार. षटकातील पहिलाच बॉल. ओहो हो व्हाईट बॉल. एक धाव इथे मात्र मिळेल. यस यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या 28. व्हाईट बॉल. धावसंख्या 28. लगातार 2 व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल. एच आपण जर का पाहिली तर गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल सरळ बाउंड्रीच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होईल. चेंडून वेगी कुठे मात्र मंदावत गेलाय चेंडूचा. धावा किती मिळतील तर धावा मिळतील या चेंडूवर. आता मात्र 2 धावा. धावसंख्या 2 धावेने अर्थातच 30 या अंकावर. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो हो जबरदस्त पद्धत आली ते खेळण्याकरिता भाग पडलं फलंदाजाला या चेंडूना. काय चेंडू आहे. वेगवान चेंडू. जबरदस्त चेंडू डिलिव्हर. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 30. सिंगल इथून मात्र मी इथं डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. जबरदस्त गुणांचं कॅल्क्युलेशन आहे. धावांचं कॅल्क्युलेशन बाळूक संघाकडून पाहायला मिळतं. धावसंख्या 32. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 32 या अंकावर. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. चला 14 मिनिटं इथून मात्र संपलेली आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या.
गोलंदाज यार यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या 33. चेंडू संपतायत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. प्रवीणला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल सरळ बॅटनं फटका इथे मात्र उडवला गेलाय. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने मन क्षेत्ररक्षण. धावा कधी मिळतील तर धावा मिळतात. इथून मात्र अर्थातच 2 धावसंख्या 35-35. गोलंदाज सेमी हेलिकॉप्टर. ताकद थोडीशी कमी पडते. 2च धावा इथून मात्र पुनश्च एकदा पाहायला मिळतील. धावसंख्या 2 धावेने धावफलक 37 या अंकावर. चेंडू संपतील आतापर्यंत 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज यार फाईन लेग मधून चेंडू डीप फाईन लेग मधून ट्रॅव्हल होईल. सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. पंच डीजे. स्पीडअप करायची मित्रांनो विनंती करतोय. षटक क्रमांक इथून मात्र 3 संपले. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 41 या अंकावर धावफलक. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 41 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रवीणला आपण इथून मात्र पाहत आहे. तिसरं षटक हाताळताना आपण इथे मात्र पाहिलं आणि आता मात्र 4थं षटक हाताळण्याकरिता जयेश शेळकेला आणले गेले. जयेश शेळके आणि अर्थातच मग आमचे यस शेळके ना मग अर्थातच सुनील शेळके सर जबरदस्त समालोचक. व्हॉइस ऑफ मुरबाड. गेम स्पीडअप मित्रांनो प्लीज. टायमिंग ऑन आहे. इथून टायमिंग ऑन आहे. 17 मिनिटं आतापर्यंत संपुष्टीच्या दिशेनं. डोंगर नावे संघ प्लीज गेम स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज जयेशला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जयेश. पहिलाच बॉल जयेशचा स्वागत केलं गेलंय. दत्त कृपा चषक मध्ये आला इथे मात्र बिग 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 यूज सिक्सर.
बॉल. ओ हो हो, पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, मिस करतायत. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपतील आतापर्यंत 2 धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 47. गोलंदाज जयेश. याही वेळेला डॉट बॉल. फेक आहे, निर्धाव. वेट अँड वॉच. पुढच्या चेंडूवर जर का षटकार येत असेल ना, मग वेट अँड वॉचच म्हणायला लागेल. 2 चेंडूवर इथे मात्र जज केलं गेलं, थांबा दर्शवला गेला. आता मात्र पाहूयात काय होईल. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 47. गोलंदाज या एक्स बॉल. फुलटॉस. फुलटॉस म्हणजे दिवाळी फलंदाजांना. काय म्हटलं, वेट अँड वॉच. चेंडू मावडला यांच्या बाहेर षटकारचा. आता मात्र डॉट बॉल. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या 53. 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. अंतिम चेंडू. जयेश हाताळण्याकरिता इथून मात्र सज्ज होईल. गोलंदाज जयेश तयार. नेक्स्ट बॉल. हाही उडवलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डायरेक्टली आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 59 विजयाकरिता 60 धावांचा वाण समोर. पाहूयात पार होईल का. सजवूर घ्यायचं आणि टीम डोंगर नावे आपले बॅटर आपण पाठवून द्यायचे.
चेंडू आणि विजयाकरिता 60 धावांची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. 24 चेंडू आणि विजयाकरिता 60 धावांची आवश्यकता. गोलंदाज यार. ओहो हो, पहिलाच बॉल. इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. इथे मात्र थोडासा दबताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेग थोडस कमी होताना पाहायला मिळतं. सिंगल की डबल. इथून मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. ती विजयाकरिता 23 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. गोलंदाज तयार. अपील 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 स्ट्रॉंगली. विकेट होतं इथून मात्र पतन. फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र तंबूच्या फलंदाजीतून मात्र बाद तंबूच्या असल्याला यस सूचना पोहोचतात. आम्ही आधीपासून पोहोचवत आलोय की 15 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि खेळाडू कक्षामधून कोणीही कॉलिंग देऊ नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. शिवाजी इथून मात्र बाद होतोय. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आवश्यकता आता मात्र वाचतीये. चला धावत मैदानामध्ये पोहोचा. वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. फक्त गोलंदाजांना वेळेचं बंधन नसणार आहे. बाद झालेला फलंदाज धावत मैदान सोडायचंय आणि नवीन जाणाऱ्या फलंदाजालाही विनंती असेल की आपण धावत मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. आयोजकांची ती सूचना आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचवली जाते. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 22 चेंडू विजयाकरिता आता मात्र 58 धावांची आवश्यकता. गोलंदाज या. हा बॉल हलक्या हाताने दिशा जज करतील तिथे ही क्षेत्ररक्षक तैनात. याही वेळेला विकेट सोबत फलंदाज बाद. ही बाद होतात. इथून मात्र 2.
चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 3 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2. येस आपण इथे माझा पाहू शकतो. म्हणजे हॅट्रिक वर आहे गोलंदाज असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही. या विकेट हॅट्रिक 500 रुपयाचं रोख पारितोषिक आधीच्या इनिंगला आपल्याला पाहायला मिळालं होतं. आताच्या इनिंगला सध्या ते नाही आहे. आधीच्या इनिंगला हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. या इनिंगला पाहायला मिळेल का? फटका तर चांगला आहे. खेचून मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक निधीमध्ये तैनात नाही आहे. चेंडू माउंटेनच्या बाहेर चौकार 4. फलंदाज बाद होण्याची क्षमता वाढतीये आणि पुन्हा एकदा संधी. क्षेत्ररक्षक चेंडू गाली. विकेटचं इथे मात्र होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल याही वेळेला तंबूच्या आसऱ्याला. पाच चेंडूचा घे संपुष्टात. धावसंख्या 6. गोलंदाज तयार. चला फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार पुकार दर्शवतोय. बॅटर आयोजक आम्हाला प्रेशराईज करतायत त्या पद्धतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला फास्ट गेम स्पीडअप करा. 19 बॉल विजयाकरिता 54 धावांची आवश्यकता. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेला डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. विजयाकरिता 18 चेंडू 54 धावांची आवश्यकता. डिझाय गोलंदाजाचं स्वागत षटकारानं. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकारचा. षटकार इथे मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या 12. 17 चेंडू 48 धावांची आवश्यकता. गणेश गोलंदाजीमध्ये आता मात्र चित्रवैद्य दर्शवावं लागेल. ओ हो हो. मनस एकदा मिस करतील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू संपतील 2.
4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्ट्रोक पॉवरफुल देखना स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फेकून देतोय षटकारचा. धावसंख्या षटकारांना जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 18 या अंकावर धाव फलक. चेंडू संपतायत 3. गणेशनं आता मात्र करारी प्रहार करायला सुरुवात केली. लाजवाब मॅच. गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल. फलंदाजी पॉवरफुल. ओ हो पुन्हा एकदा मिस करतील. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. काय होतं कधी गोलंदाज भारी पडतोय तर कधी फलंदाज. चेंडू संपतील 4 धावसंख्या 18. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मी देतील मात्र महत्वाची विकेट. होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. दांडी 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 गुल. की स्ट्रोक चांगला आहे. आपण इथून मात्र पाहताय अल्लाह दी कार्पेट पद्धतीनं सिंगल इथून मात्र मिळाल की 2. यस 2 धावा. षटक संपलं इथून मात्र. षटक क्रमांक इथून मात्र 2 संपले आणि धावसंख्या 20. समाधानजी गायकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास यस आपले खेळाडू आपले वाट पाहत आहेत. समाधान गायकर यायचे आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 20-20. 12 चेंडू विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता. केतनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. इथून मात्र आपण पाहताय केतनवर जिम्मेदारी. षटक क्रमांक 3ची महत्वाचं षटक आहे खूप. 12 चेंडू विजयाकरिता आता मात्र 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केतन इथून मात्र सज्ज होतोय. पहिलाच बॉल. इथे मात्र व्हाईट बॉलची सुरुवात. केतनचा विचार जर का केला तर 5 ते 6 पावलांचं रनअप आहे. मग आपण शेतकरी असल्यामुळे आम्ही सातत्याने म्हणतो शेतावर गेल्यानंतर 5 पावल्या आणि क्रिकेटमध्ये 5 पावलांचा रनअप घेणारा खेळाडू किती मग घातक असतंय माहिती आहे. फटका इथे मात्र फसलाय. कदाचित खेळाडू पोहोचण्यापर्यंत उशीर इथे मात्र पाहायला मिळेल. सिंगल इथून की डबल. डबल इथे मात्र पाहायला मिळते. 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 2 धावेनं 23-23. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. 11 चेंडू विजयाकरिता आता मात्र 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता इथून मात्र भासत्या. पहिल्याच बॉलवर इथे मात्र 2 धावा कन्वर्ट करण्यामध्ये यश. नेक्स्ट बॉल. ओहो हो फटका चांगला आहे. सजवला गेलाय. सरळ बॅट नाही ते मात्र फटका बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. षटकार धावसंख्या षटकाराने 29-29. 10 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी पॉवरफुल होणं गरजेचं आहे. फलंदाजी चांगल्या पद्धतीने आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू गाली. विकेटचं बदन. फलंदाज बाद.
किंवा मॅचचा मनमुराद आनंद लुटताना तेही पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात. धावसंख्या 29. 9 चेंडू विजयाकरिता 31 धावाची आवश्यकता अजूनही विजयाकरिता. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. स्पीडअप करा मित्रांनो. 13 मिनिटं आपली संपलेली आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. केतन याच डावकुरे आताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस घडवत आहेत. गोलंदाज केतन तयार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सिंगल. आगे कुछ सिंगल करिता करतील. धावसंख्या 30 या अंकावर. 8 चेंडू विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. अर्धा पल्ला तर पार केलाय. अर्धा पल्ला अजूनही पार व्हायचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. 7 चेंडू विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. फटका चांगलाय. उडवला गेलाय. मिस टायमिंग की सिक्सर. इथे मात्र विकेटचं होईल का बटन. तर यस विकेटचं बटन. फलंदाज बाद. यस सुमेश घोडे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. स्नेह भोजनाचा आनंद लुटतायत. ओके नो प्रॉब्लेम. यार 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र होईल विकेटचं बदल. फलंदाज होतोय बाद. बॅक बॅक बॅक. 30 धावा धाव फलकावर विजयाकरिता बाद चेंडू. आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता. 5-30. शाळेत शिकवलं जायचं पण क्रिकेटमध्ये उपयोगाला असतं कधी वाटलं नव्हतं. आणि डेफिनेटली आता उपयोगाला येतं. आता मात्र 5च्या 5 चेंडूवर षटकार कन्वर्ट करावे लागतील. पाहूयात काय होईल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. नक्की सिंगल इथून मात्र मिळते. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 31. 4 चेंडू विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता.
4 चेंडू विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ हो, चला असं वाटतं मग आता औपचारिकता शिल्लक 3 चेंडू विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पाडाले आणि खाटेकर संघानं नाणेफेक क्वीन झालाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. चला मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा मिस करतील सिंगल करिता. 2 चेंडू विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता. चला औपचारिकता शिल्लक. खाटेकर संघ बी रेडी आहे. खाटेकर संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वॉर्मअप मजबूत केलेला दिसतोय. केस 4 चेंडूचा केस 5 चेंडूचा केस संपलाय. अंतिम 1 चेंडूचा केस शेष आणि सामना इथे मात्र विजयशी ठरतोय. टीम बाळूक संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच इथून मात्र नेक्स्ट मॅच खाडेकर विपक्षात